गेल्या गेल्या की वापस सांगायला कृष्णा म्हणाला मी नाही येणार, तुम्हाला तिथं बोलवलं. आता चला आता गाठ सोडायची म्हणल्यावर सगळ्यांनी विचार केला जायचं तर आहे. मग हे दोघं म्हणले आम्ही दोघं जातो, पण काय करा म्हणे तुम्ही सगळे आमच्या बाजूला चला म्हणजे आम्ही दोघं मध्ये चाललो तर कुणाला दिसणार नाही आणि आम्हाला एवढं काय वाटणार नाही. तुम्ही सगळे आमच्या बाजूला चला आणि आम्ही मधून चालतो. ठीक आहे म्हणे. ती होती उंच तो होता बुटका, त्याच्यामुळे तिला चालायला लागली, त्याला ओढ बसायची. आणि मग असं हे दृश्य एवढं सुंदर, तसं काही वरातच लग्नाची चाललेली आहे आणि उंच नवरा आणि बुटकी नवरी आणि त्याची दाढी आणि त्यांची गाठ बांधलेली, असं हे दृश्य निर्माण झालं. आणि मग तिथं पोरांनी काय केलं, ह्या गोपाळांनी त्या झाडाचे पाने घेतले आणि त्याच्या पिपाण्या बनवल्या आणि लागले वाजवायला. आणि काय मग हे पिपाण्या वाजवत 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 गडी सगळ्या गवळणी सगळे शेजारी पाजारी सगळे मिळून त्यांच्या मध्यभागी आपले चालायले आणि कसे तरी नंदबाबाच्या घरापर्यंत गेले. नंदबाबाच्या समोर जाऊन म्हणले आता कृष्णा